श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। गणपती घरामध्ये कसा आणावा, घरी आणल्यानंतर थोडक्यात त्यांचं पूजन कसं करावे, त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती प्रथमच गणपती बाप्पा घरी बसवणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही विशेष मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। किंवा गणपती घरी आल्यानंतर त्यांना नैवेद्य कोणता दाखवावा, त्यांची कोणती सेवा करावी, जे विशेष फलदायी ठरणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। हरितालिका, ज्या दिवसापासून खऱ्या अर्थी गणेशोत्सवाची सुरुवात होती त्या व्रतासंबंधी आपण थोडक्यात माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया। हरितालिका व्रत हे ज्या मुलींचं लग्न जमत नाही किंवा चांगला वर मिळण्यासाठी हरितालिकेचं व्रत हे खऱ्या अर्थानं केले जातं। किंवा ज्यांचा विवाह झालाय त्या महिला आम्हाला हा पती सातोजन्मी मिळावं म्हणून सुद्धा हरितालिकेचे व्रत हे करत असतात। हरितालिकेचे व्रत हे खऱ्या अर्थी माता पार्वतीनं भगवान शंकर मिळावे यासाठी केलं होतं। तर हे व्रत कसं करतात, तर शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की एक वाळूचं शिवलिंग बनवायचं असतं। त्या शिवलिंगाबरोबर 7 पद्धतीनं वेगवेगळ्या वृक्षाच्या पानाची इथं पूजा केली जाते। त्या पानाला या पूजेमध्ये खूप विशेष महत्व आहे। त्याच्यामध्ये एक पान असतं ते म्हणजे रुईचं पान, याला सुद्धा खूप विशेष महत्व आहे। रुईच्या पानाबरोबर मध याला सुद्धा विशेष महत्व आहे। या पूजेमध्ये वापरल्या जाणारा बेलाचा पान, बेलाचं फळ याला सुद्धा खूप विशेष महत्व आहे। संपूर्ण दिवस निराहार राहून किंवा तुम्ही एक टाइम उपवास करून सुद्धा हरितालिकेचे व्रत हे करू शकता आणि उपवासाची सांगता दुसऱ्या दिवशी आपल्याला करायची असते। काही भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा उपवासाची सांगता ही करण्यात येत असते। पहिलं ठिकाण म्हणजे काय, पहिली तर रुईचं पान असताना आपण जे पूजेमध्ये मांडलेला असतो त्या पानावरती मधाचा एक थेंब घेतला जातो आणि तो मधाचा थेंब चाटून तो उपवास हा संपन्न केला जातो, असं सुद्धा काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। हरितालिकेच्या व्रतामध्ये शिवपूजन हे विशेष महत्व दिलं जातं। हरितालिकेमध्ये शिवपूजन करण्याला विशेष महत्व का, तर जो पतीनं तुम्हाला तो 7 जन्म मिळावा यासाठी हे व्रत केलं जातं। हे व्रत साक्षात भगवान शिव आणि माता गौरी यांचं हे व्रत असल्यामुळं त्या व्रताला विशेष असं महत्व आहे। खऱ्या अर्थाने गणपतीची सुरुवात या व्रतापासूनच सुरू होती। तर आपण गणेश पूजनावरती आता थोडं बोलूया। तर गणपतीची स्थापना घरामध्ये कशी करावी, तर गणपतीची स्थापना शास्त्र असं सांगतं की मध्यान्ह काल म्हणजे ज्यावेळेस सूर्य आपल्या डोक्यावरती आलेला असेल, थोडक्याच म्हणजे दुपारचा प्रहर, या दुपारच्या प्रहारामध्ये गणपतीची स्थापना घरामध्ये केली जाते। यापुढे जाऊन मित्र एखादा म्हणेल की सूर्योदय आणि सूर्योदयापासून गणपतीची स्थापना घरामध्ये करता येते का, तर हा ठीक आहे, तुम्ही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत गणपतीची स्थापना हे घरामध्ये करू शकता। कारण ते शेवटी दैवत आहे, विघ्नाचा नाश करणारं दैवत म्हणजे गणपती बाप्पा आहेत आणि जिथं गणपती बाप्पा असतात तिथं विघ्न येतच नाहीत, तिथं सर्वदा शुभ मंगल जय विजय हे होतच असतं। त्यामुळं तुम्हाला जो टाइम भेटेल त्या टाइमात तुम्ही गणपती घरामध्ये आणू शकता आणि त्यांची स्थापना हे करू शकता। काय करायचं, तुम्ही विनाकारण कसं तुम्हाला जर सांगितलं ना मी दुपारीच आणा आणि तुम्हाला ते अन्न झालं नाही तर तुमच्या मनात विनाकारण शंका येतात। त्यामुळं तुम्हाला अगोदरच सांगतो की तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही गणपती आणू शकता। फक्त एक काम करा, राहू काल असतो तो राहू काल हा 1.5 तासाचा असतो, तो राहू काल वर्ज मानून तुम्ही गणपती इतर वेळेस कधी पण आणू शकता। तर आता राहू काल हा सर्व शुभ मांगलिक किंवा चांगल्या कामासाठी वर्ज केला जातो। या वेळेमध्ये कोणतेही शुभ कार्य हे खऱ्या अर्थी करू नये असं सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलं जातं। कारण का, तर राहूने अशी देवाला विनंती केली की मी जर ह्या 1.5 तासामध्ये ज्यावेळेस पृथ्वीवर जाईल त्यावेळेस 1.5 तास जो असतो ना त्याच्यात कुठलंही शुभ कार्य जर केलं तर मी त्यामध्ये विघ्न आणीन, म्हणून तो 1.5 तासाचा जो काळ असतो ना तो वर्ज करायचा असतो। तुम्हाला घरामध्ये गणपतीची स्थापना करता आली नाही किंवा मुहूर्तापैकी तुम्हाला गणपती घेण्यासाठी वेळ लागला किंवा त्या वेळेत आणता आलं नाही तर तुम्ही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कधीही गणपतीची स्थापना आपल्या घरामध्ये करता येते। हे लक्षात आलंच असेल तुम्हाला। आता सर्वप्रथम आपण जाणूया की राहू काल कधी आहे, तर राहू काल हा दुपारी 12 ते 1.5 वाजेपर्यंत हा राहू काळ आहे। कळलं असेल, दुपारी 12 ते 1.5 या वाजेपर्यंत राहू काल आहे। त्यामुळं या
दीड तासाच्या वेळेत तुम्ही गणपतीची स्थापना घरामध्ये करू नका, कारण तो राहू काल आहे. आणि शुभ वेळ कधी तर सकाळी 10:45 पासून दुपारी 12 वाजेपर्यंत शुभ वेळ आहे. तसेच तुम्ही त्या राहू काल संपल्यानंतर 3:30 ते 6:30 या वेळेस सुद्धा तुम्ही ही शुभ काळ मानली जाते. या वेळेस सुद्धा तुम्ही गणपतीची स्थापना घरामध्ये करू शकता. फक्त 12 ते 1:30 या दरम्यान राहू काळ तो वर्ज आहे, त्यामुळे तुम्ही त्या अनुषंगाने घरात स्थापना करू नका. समजलं? आता नैवेद्यामध्ये पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये गणपतीचं आगमन होतं ना, त्या दिवशी तुम्ही तांदळाचे जे उकडीचे मोदक असतात ना, त्याला विशेष महत्व आहे. त्या दिवशी प्रथम दिवशी तुम्ही उकडीचं मोदक गणपतीला देऊ शकता. दुसरं गोष्ट म्हणजे पूजेमध्ये तुम्ही आता आरती 2 टाइम करायची असते तुम्हाला. पहिल्या दिवशी असल्यामुळे तुम्ही 1 टाइम आरती करू शकता, परंतु दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला रोज 2 टाइम आरती करायची, एक म्हणजे सकाळ एक संध्याकाळ. तर आरती कोणाची करायची तर सर्वप्रथम गणपती बाप्पाची, नंतर दुर्गा माता, महादेव या 3 आरत्या बरोबर आपल्याला इष्ट आराध्याची सुद्धा आरती करायची असते. अशा प्रकारे आपल्याला 5 किंवा 7 आरत्या तुम्ही इथं करू शकता. नंतर या 10 दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही गणपती बाप्पाला हार, फळ, फुले यथाशक्ती जसं जमेल, जसं तुमच्या विभागामध्ये म्हणजे असन त्याच्यानुसार तुम्ही ही त्यांना वाहण्याचा प्रयत्न करा. परंतु त्या 10 दिवसामध्ये जास्तीत जास्त तुम्ही जास्वंद, शमीपत्रा, आगाडा, दुर्वा याला विशेष महत्व दिलं जातं, म्हणून या गोष्टी तरी तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करण्याचा प्रयत्न करा. आणि गणपती बाप्पाच्या पूजनेवेळी कपाळी अष्टगंध असणे खूप अनिवार्य आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या कपाळी अष्टगंध लावा आणि नंतरच गणपती बाप्पाची पूजा किंवा आरती करा. तसेच भाद्रपद चतुर्थी या दिवशी सुद्धा असं मानलं जातं की चंद्राचं दर्शन करणं म्हणजे एक श्राप आहे, म्हणजे तो वर्ज करायचं त्या दिवशी चंद्राचं दर्शन. कारण की गणपती बाप्पाने चंद्राला शाप दिलता की जो कोणी भाद्रपद चतुर्थी दिवशी माझं दर्शन करेल त्यावर चोरीचा खोटा आळीन. त्यामुळं आपल्याला भाद्रपद चतुर्थी दिवशी चंद्राचं दर्शन हे करायचं नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा. नंतर आहे की आता नियम कोणते पाळावेत तर आपल्याला ह्या 10 दिवसामध्ये घर संपूर्ण तुम्ही स्वच्छ ठेवा, घरामध्ये पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करावा. घरामध्ये शांतता असावी. वादविवाद, तंटे, कलह, क्लेश हे घरामध्ये तुम्ही करू नका. महत्वाचं म्हणजे तुम्हाला असं सांगेल की तुम्ही स्वतः थोडं म्युच्युअल राहायचा प्रयत्न करा. म्हणजे समोरचा जरी चुकत असला ना तरी तुम्ही शांत राहा, कारण तुमचं टेम्परेचर वाढून देऊ नका. स्वतःवरती कंट्रोल ठेवा. ज्याला आपण म्हणूया की माथी बर्फ आणि मुखी साखर. जर असं आपण जीवन जगलं तर असं सांगितलं जातं की जग सुद्धा जिंकू शकतो, कारण स्वतःचा राग आपण जिंकला तर जग जिंकता येतं, असं सुद्धा शास्त्र सांगतं. त्यामुळे या 10 दिवसाच्या कालखंडामध्ये साक्षात भगवान श्री गणेश तुमच्या घरात विराजमान आहेत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जितकं प्रसन्नतेचं वातावरण ठेवता येईल तेवढं तुम्ही घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण ठेवा. चुकूनही आपल्याकडून कुणाचं अहित होऊ नये, एखाद्याचा पाप आपल्या माथी लागू नये, असं आपण गणपतीला प्रार्थना करायची आहे. आणि तुमचं आचरण शुद्ध ठेवायचं आहे. घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. घरामध्ये स्वच्छता आपल्याला पूर्णपणे ठेवायची आहे, हे लक्षात ठेवा. नंतर आहे की तुम्हाला जर तुमचं एकत्र कुटुंब होतं पहिलं, आता नंतर ते हे झाले, वेगवेगळे झाले आणि मोठ्या घरांच्या घरात गणपती बसतो परंतु आम्हाला नाही, तर मग आम्ही बसू शकतो का तर हा, तुम्ही विभक्त झालात म्हणजे वेगळे झालात तर तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपतीची स्थापना किंवा त्यांचं पूजन हे करू शकता. नंतर आपण गणपतीची सेवा कोणती करायची ते पाहूया. सर्वप्रथम आपल्याला 10 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होण्यासाठी श्री गणेशाय नमः यांचा मंत्र आपल्याला जपायचा आहे. श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप तुम्ही दिवसभर करू शकता. आणि तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही श्री गणपती अथर्व शीर्ष सुद्धा रोज तुम्हाला एक वेळ म्हणायचं आहे. त्यांची संख्या तुम्हाला किती वेळ म्हणायचं असं काही नाही, तुम्हाला जेवढं म्हणता येईल, जितकं जास्त पठण करता येईल तेवढं पठण तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला जर येत नसेल, कारण हे संस्कृत मध्ये असल्यामुळे तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही मोबाईलवर लावून शकता आणि वाचू शकता. दिवसभर तुम्ही श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करू शकता. कारण जेवढे गणपती बाप्पा आपणाला आशीर्वाद देतात, जेवढे ते वरदान आपल्याला देतात
तेवढे वरदान इतर कोणतेही देवी देवता देत नाहीत। त्यामुळे गणपती बाप्पाचे जे स्थान आहे ना, गणपती बाप्पाचे जे पूजन आहे ना, ते सर्वात अगोदर आपल्याला करावं लागतं। जोपर्यंत तुम्ही बाप्पाला समोर शरणागत होत नाहीत, त्यांचा सर्वप्रथम प्रणाम त्यांना वंदन करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळत नाही, तुम्हाला कोणत्याही साधनेमध्ये यश मिळत नाही। कारण ज्या देवी देवतेची तुम्ही साधना करतात ना, ते देवी देवता सुद्धा सर्वप्रथम आशीर्वाद घेण्यासाठी गणपती बाप्पांना हे नमन करत असतात, गणपती बाप्पांना ते शरण जात असतात। कारण गणपती बाप्पा हे प्रथम चरण आहे, जोपर्यंत ते सर्व विघ्ने दूर करत नाहीत, ते सर्व दुःख क्लेश दूर करत नाहीत, तोपर्यंत इतर देवी देवता तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाहीत। त्यामुळं हे सर्व दुःखाचं नाश करणारे असे हे गणपती बाप्पा आहेत। त्यामुळे त्यांना पूर्ण शरणागत जाऊन त्यांचा तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू शकता। अशा प्रकारे गणपती म्हणजे बुद्धी, बल आणि तेज यांचं ते दैवत आहे। त्यामुळं त्यांचा या 10 दिवसामध्ये जेवढा काही सेवा करता येईल, जेवढा काही नामस्मरण करता येईल, तेवढं करण्याचा प्रयत्न नक्कीच करा आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद अशीच घ्या। गणपती बाप्पा तुमच्या येणारे सर्व काम निर्विघ्नपणे पूर्ण करो, हीच माझी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना। ओम गंग गणपते नमः। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।